तुमच्याही नावाचं फर्स्ट लेटर ACEG किंवा आय या नावाने जर सुरू होत असेल तर हा खास मेसेज तुमच्यासाठी राहणार आहे. ओके, बघूया. फर्स्ट लेटर तुमचं जर ACGIE याच्यावरून जर तुमचं फर्स्ट लेटर नावाचं सुरू होत असेल तर खास हा मेसेज तुमच्यासाठी राहणार आहे. ओके, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येतोय. ज्यांचीही लेटर नावाचं ACEI ओके ACGI बघूया काय मेसेज आहे. ACGEI आपल्याला आणखीन कार्ड लागतील. तुमच्यासाठी मेसेज चेक करूया काय मेसेज येतोय तुमच्यासाठी. ओके, रोमॅन्स, प्रपोजल. ओके, मला दिसतंय तुम्ही काहीतरी वेट करताय, राईट. किंवा तुम्ही कोणाकडे तरी प्रपोजल घेऊन जाताय किंवा तुम्ही कोणाला तरी कमेंटमेंट करताय. पास्टचं पण कार्ड आलं आहे, 6 ऑफ कप्स, 5 ऑफ कप्स आलं आहे, मॅजिशियनचं पण आलं आहे, सॉर्ट्स, कप्स. कप्सची एनर्जी खूप दिसते. इमोशनल लेवल खूप जास्त तुमची ही आहे. इमोशनल लेवलवर खूप जास्त मला वाटते तुम्ही हे आहेत, राईट. म्हणजे इमोशनल लेवलवर खूप लगेच पटकन तुम्ही हे होतात असं मेसेज आहे. तुमची जर 1 तारीख असेल, कोणत्याही महिन्याची 1 जर तुमची तारीख असेल, 6 तारीख असेल, 5 तारीख असेल किंवा 10 तारीख असेल. ओके, फर्स्ट लेटर जसं मी तुम्हाला सांगितलं की ACE आणि I जर तुमचं फर्स्ट लेटर तुमच्या नावाचं असेल प्लस तुमची जर जन्मतारीख 1, 6, 10 आणि 5 असेल, ओके, त्यांच्यासाठी पण हा खास मेसेज राहणार आहे. पास्टमधून जरा एनर्जीज येत्या. पास्टमध्ये तुमच्या पार्टनर कोणी असेल किंवा काही मेमरीज मला वाटतं तुमच्यासाठी आहेत पास्टमधून. खूप स्ट्रॉंगली हा मेसेज येतोय, राईट. खूप स्ट्रॉंगली मेसेज तुमच्यासाठी येतोय. हॅपी फॅमिलीचा पण आलेला आहे. तुम्ही असा विचार करत असाल हॅपी फॅमिलीसाठी तर तो पण मेसेज इथं स्ट्रॉंगली मला दिसतोय. डिस्टर्ब राहू नका, नाराज राहू नका. ओके, म्हणजे असं होतं ना एखाद्या पॉईंटवर आपण रिग्रेट होतो, आपल्याला थोडी चिडचिड होते. ओव्हर थिंकिंग जास्ती करू नका. नेहमी फ्रेश आणि छान राहण्याचा प्रयत्न करा. खुश राहण्याचा, हॅपीनेसमध्ये येण्याचा प्रयत्न करा. ओके, मला वाटतं तुम्ही ना सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहात, हुशार खूप आहात. सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. कोणती अशी गोष्ट नाही आहे जी तुमच्याकडे नाही आहे. पॉवर खूप आहे. इनर वॉइस खूप छान तुमचा मेंटेन तुम्ही करता. व्यवस्थित तुम्ही ऐकता. तुम्हाला काय हवं आहे काय नको तुम्हाला व्यवस्थित समजतं. ओके, मला वाटतं तुम्ही ना जी गोष्ट मॅनिफेस्ट वगैरे करत असाल किंवा करताय तुम्ही, ओके, तर बॉटमची एनर्जीज अशी मला दाखवते की ते प्रपोजल येताना मला दिसते. मग हे प्रपोजल कोणतंही असू शकतं, जॉबसाठी पण असू शकतं, तुमच्या कामासाठी किंवा रिलेशनसाठी. तुम्ही कोणाकडे तरी जाताना मला दिसतंय, ओके, किंवा ती गोष्ट तुमच्याकडे येताना, राईट, तुमच्याकडे कमिंग तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसत्या. ज्यांचे नावाचं फर्स्ट लेटर ACEI आणि G ह्याच्यावरून आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? त्यांच्यासाठी काही खास मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. आणखीन बघूया तुमच्यासाठी काय खास मेसेज आहे. बॅलन्स, सेल्फ लव, ओके, रिमेट. वन मोर कार्ड प्लीज एंजल, वन मोर कार्ड. रिमेटचं पण थँक्यू. ओके, सेल्फ लव आलेलं आहे. ओके,
सेल्फ लव्ह करा, सेल्फ लव्हमध्ये राहा, खूप छान तुमच्यासाठी एनर्जीज येते. तुम्ही जर स्वतः थोडंसं काही गोष्टींमध्ये किंवा पास्टच्या गोष्टींमध्ये राहत असाल किंवा त्या मेमरीजमध्ये, त्या आठवणींमध्ये थोडंसं सेल्फ लव्ह करा, स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या. ओके, जशी मग अशी एनर्जी आलेले, स्वतःकडे लक्ष द्या आणि रिग्रेट होऊ नका, ओव्हर थिंकिंग करू नका, शांत राहावा जेवढं होईल तेवढं. ओके, मला असं वाटते बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पास्टमध्ये झालेल्या आहेत ना, ते सॉर्ट आउट मला होताना दिसतात आहे. ओके, सॉर्ट आउट होतील, त्या रिसोल्युशन येतं म्हणजे की मला वाटतं त्या गोष्टी आता सॉर्ट आउट होण्याचा टाईम आलेला आहे. तुमच्या ज्याही गोष्टीमध्ये तुम्ही अडकत होता, पास्टच्या गोष्टींमध्ये तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रिलीव्ह मिळत नव्हता, तर त्या गोष्टींमध्ये रिलीव्ह येताना दिसतं. रिमेटचं पण कार्ड आलेलं आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला तर कोणाला तरी भेटायचं आहे किंवा पास्टमधून तुमच्या लाईफमध्ये कोणतरी यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही मेसेज एकच आहेत. पास्टमधून जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला वाटत असेल कोणी यायचं असेल तर असं मला वाटतं की परत एकदा तुम्ही भेटणार आहात, पण परत एकदा एक नव्याने रिस्टार्ट तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये जर करणार असेल तर तुम्हाला असं सांगण्यात येतं की नव्याने भेटा. ओके, जर त्या पार्टनरला तुम्ही भेटायचं जर असेल तुमच्या आणि तुम्हाला तेच रिलेशन कंटिन्यू तुमच्या लाईफमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला नव्याने परत एकदा भेटायचं. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा भेटतो, ओके, जेव्हा पहिली फर्स्ट टाईम आपली भेट असते, मीटिंग असते, त्या पद्धतीने आपण भेटतो. अनोळखी माणसाला आपण पहिल्याच भेटतो, पहिल्याच भेटीमध्ये अनोळखी असून सुद्धा भेटल्यासारखं वाटतं. सेम तसं हा मेसेज आहे. ओके, तुम्हाला जर तुमच्या पार्टनरला भेटायचं असेल किंवा तुमचं रिलेशन कंटिन्यू ठेवायचं असेल तर परत एकदा रिस्टार्ट जर करायचं असेल तर नव्याने एकदा त्या रिलेशनला तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ओके, रिमेट हेच सांगतं की तुम्हाला नव्याने भेटायचं आहे पण अनोळखी पद्धतीने, राईट. तेव्हा परत एकदा त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं किंवा ते रिलेशन छान होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये, प्रेझेंट छान होऊ शकतं.